गांधीजींनी प्रार्थनेला जात असताना त्यांच्यावर 30 जानेवारी 1948 रोजी माथे फिरून नाथूराम गोडसे यांनी दिल्लीच्या बिर्ला हाऊससमोर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. पण गांधीजींचे विचार आजही देशांच्या वाटचालीवर प्रेरणादायीच आहेत. त्यांचे दूरदर्शित्व त्यांनी औंध संस्थांकरता लिहून दिलेल्या राज्यघटनेतून स्पष्ट होते. आज लोकप्रतिनिधींचे पक्षबदल चर्चेत असतानाच राईट टू रिकॉलचा अधिकार नागरिकांना मिळावा याची सातत्याने मागणी होत आहे. पण गांधीजींनी 85 वर्षापूर्वी औंध संस्थांकरता लिहून दिलेल्या राज्यघटनेत मतदारांना राईट टू रिकॉलचा अधिकार दिला होता. पण त्याचे निमित्त घडले होते औंधच्या राजमहालावर धडलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचे. त्यावेळी औंधचे संस्थानिक होते भवानराव पंत प्रतिनिधी. त्यांनी त्यांच्या संस्थानात लोकशाही सुरू केली होती आणि याकरिता घटना गांधीजींनी लिहून दिली होती. गांधीजींचे पुण्यस्मरण करताना ही बाब फारशी चर्चिलाच जात नाही. गांधीजींना औंध संस्थांकरता लिहिलेल्या राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला उपासनेचा हक्क, जीवितांचा हक्क, मोफत शिक्षणाचा हक्क, कायद्यासमोर समानतेचा हक्क, काम करण्याचा हक्क, त्याकरता जीवनावश्यक वेतनांचा हक्क देण्यात आला होता. 75% मतदारांनी ठराव केल्यास निवडणूक दिलेल्या पंचांना परत बोलवण्याचा अधिकारही दिला गेला होता. कर भरणा नगदीऐवजी धान्य स्वरूपात किंवा सामूहिक श्रमदानातून केला जावा असेही सुचविले गेले होते. ही राज्यघटना औंध संस्थानात 21 जानेवारी 1839 रोजी लागू झाली होती. औंध संस्थान भारतात विलीन होईपर्यंत म्हणजेच किमान 10 वर्ष गांधीजींनी लिहून दिलेली राज्यघटना लागू होती. सध्याच्या सांगली, सातारा तसेच कर्नाटकातील बिजापूर या 3 जिल्ह्यातील 72 गावांचा समावेश असलेले औंध हे संस्थान होते. या संस्थानचे राजे होते भवानराव पंत प्रतिनिधी. 1938 मध्ये कडक उन्हाळा पडला होता. शेतकरी विविध संकटात आले होते. त्यातून संस्थानातील आटपाटी गावाच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांची मांडणी करण्याकरता औंधच्या राजमहालावर मोर्चा नेण्याचे ठरविले. मोर्चात 6,000 शेतकरी सहभागी झाले होते. 160 किलोमीटर अंतर चालत जात हे शेतकरी त्यांच्या समस्यांची मांडणी करण्यास निघाल्याची माहिती त्यावेळी संस्थानच्या गुप्तहेरांनी राजमहालात पोहोचवली. त्यातून राजमहालात काहीसे चिंतेचेच वातावरण तयार झालेले होते. पण संस्थानिक भवानराव पंत प्रतिनिधी यांनी वेगळाच निर्णय घेतला. अन्नदात्या शेतकऱ्यांचे त्यांनी आपुलकीने स्वागत केले. त्यांच्या समस्या समजावून घेतल्यात. या स्नेहभावाने शेतकरी भारावले. त्यांनी राजासोबतच झालेल्या चर्चेत त्यांच्या व्यथांना वाट मोकळी करून दिली. कराचे दर कमी करा, प्रशासन अधिक प्रभावित करा या 2 मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. त्या भगवानराव पंत प्रतिनिधी यांनी लगेच मान्य करून त्यानुसार कारवाई करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. संतापून राजमहालावर चालत गेलेले शेतकरी या आपुलकीने भारावत समाधान घेऊन परत गेलेत. पण संस्थानिक भवानराव पंत प्रतिनिधी चिंतेतच पडले. शेतकऱ्यांवर ही वेळच का आली या विचारांनी ते अस्वस्थ झाले. पुन्हा शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या तर अशा विविध प्रश्नांनी भवानराव पंत प्रतिनिधी अस्वस्थ होते. 23 नोव्हेंबर 1938 रोजी राजे भवानराव पंत प्रतिनिधी 70 वर्षाचे झाले. त्यावेळी त्यांनी राजसिंहासनाचा त्याग करीत प्रजाजनांच्या हाती सत्ता सोपविण्याचा निर्णय घेतला. माझे प्रजाजनच माझ्या संस्थांचा कारभार चालवतील अशी घोषणा त्यांनी केली. पण ही सत्ता कशी सोपविणार, त्याचवेळी राजांचा कारभार जनता कशी चालविणार अशा विविध प्रश्नांनी त्यांना भांडावून सोडले आणि त्यांना गांधीजींचे नाव आठविले. पोलंडमधून भारतात आलेले मारिस फ्रीडमन ते तेव्हा संस्थानच्या राजांचे सल्लागार होते. त्यांना सोबत घेऊन युवराज आप्पासाहेब पंत प्रतिनिधी 1938च्या डिसेंबरमध्ये औंध येथून थेट सेवाग्रामला पोहोचले. त्यांनी गांधीजींना संस्थांमध्ये लोकशाही लागू करायची आहे, जनताच तेथील कारभार हाकतील, पण याकरता आपण राज्यघटना लिहून द्यावी अशी विनंती केली. गांधीजींनी हा प्रस्ताव स्वीकारला. पण त्याकरता 3 अटीही ठेवल्या. त्यानुसार युवराजांचे कोणत्याही मोठ्या शहरात राहायला न जाता पुढील 10 वर्ष त्यांनी औंधमध्येच राहावे. औंधमध्येच तयार केलेले कापड त्यांनी घालत सामान्य जनतेला परवडेल तेच खाद्य त्यांनी खावे. दरमहा 50 रुपयाहून अधिक खर्च करू नये. शिवाय औंध संस्थानातील सर्वात गरीब व्यक्ती राहत असेल अशा झोपडीत युवराजांनी राहावे या त्या अटी होत्या. बापूंनी राज्यघटनेची संकल्पना कशी मांडली याचा उल्लेख आप्पासाहेब पंत प्रतिनिधी यांनी त्यांच्या ॲन अनयुज्युअल राजा महात्मा गांधी अँड दी औंध एक्सपेरिमेंट या पुस्तकात सांगितली आहे. या 3ही अटी सुसंस्कारित युवराज आप्पासाहेब पंत प्रतिनिधींनी मान्य केल्यानंतर गांधीजींनी विकेंद्रीकरणावर आधारित राज्यघटना तयार करून दिली. मुठभर लोकांच्या हातात सत्ता केंद्रित झाल्याचे धोके त्यावेळीच गांधीजींनी ओळखले होते. गांधीजींनी औंध संस्थांकरता लिहून दिलेल्या घटनेचे नाव स्वराज्य राज्यघटना ठेवले होते.
त्यात एका तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील काही सदस्य तालुक्यांचा कारभार पाहतील। शक्यतो एकमताने प्रत्येक ग्रामपंचायतमधून 5 सदस्य निवडून द्यावे। एकमताने किंवा बहुमताने सरपंच निवडला जावा। सर्व सरपंचांनी मिळून तालुका स्तरावर काम करावे। त्यातूनच एक प्रतिनिधी निवडून औंध संस्थानातील 4ही तालुक्यातील प्रत्येक 3 असे 12 प्रतिनिधी औंध विधानसभेवर पाठवावे। त्यातील एक प्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करेल। राजे शासनाचे प्रमुख राहणार असले तरीही राजा झोपडीतच राहणार होता। यातून सत्ता गावातून वर जाईल। कुठल्या तरी एका ग्रामपंचायतीचा सदस्य मुख्यमंत्री म्हणून काम करेल। बापूंना अपेक्षित स्वराज्य असेच होते। त्यांच्या पुण्यस्मरणाला हा आठव महत्त्वाचा ठरतो। आजच्या देशातील परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर बापूंचे विचार त्यांच्या स्मृतिदिनी तरी विचारात घेतले जातील काय, हा प्रश्न अस्वस्थ करणारा ठरतो। ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।